सांगतो तुम्हाशी बजारी विठ्ठला, तुम्हाशी बजारी तरी गेला जन्मवाया, तरी गेला जन्मवाया, तरी गेला जन्मवाया. बरोबरी दुरावती करिता बरोबरी दुरावती देवाची पुरी भाव अवघे पुरी वाहने, अवघे पुरी वाहने. लगी भावची काल, लगी का भावची काल, लगी भावची काल, लगी का भावची काल. तुकावणे आन विठोबाची, तुकावणे आन विठोबाची, तुकावणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावशी, करिता बरोबरी दुरावशी. देवाची पुरी भाव अवघे पुरी वाहने, अवघे पुरी वाहने. कुमार कुमार
सांगतो तुम्हाशी सांगतो तुम्हाशी बजारे
भवाची पुरी भवाची पुरी भवाची महायोग पीठे ब्रह्मलिंगम पांडुरंगा करू
मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हरि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा चौकदारासाठी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बुबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावशी दुरे भवाची पुरी वहावशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे महान भगवत भक्त देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री तुकोबाराया यांचा 3 चरणाचा मृत्यू लोकामधील प्रत्येक जड जीवाला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, 3 चरणाचा आहे आणि तुम्हा आम्हाला उपदेश करणारा अभंग आहे. अभंगावर निरूपण करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा. मौजे ग्राम वरवट्टीवाडी तालुका भालकी जिल्हा बिदर या पवित्र भूमीमध्ये
भगवान श्री हनुमंतरायाच्या पवित्र दरबारात श्री हनुमान मंदिर भव्य कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ मंडळी, वारकरी मंडळी, भाविक मंडळी या सर्वांच्या वतीनं आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यामधील आजच्या 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्याकडे प्राप्त झालं. त्यामुळे विशेषतः तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. भगवान श्री हनुमंतरायाच्या कृपा प्रसादानं, भगवान श्री पंढरीनाथाच्या आशीर्वादानं, ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या कृपा प्रसादानं, तसेच अनेक साधू महात्म्यांच्या आशीर्वादानं संपन्न होत असलेला हा सोहळा पंचक्रोशीतील ही सर्व ज्ञानीजन गुणीजन मंडळी, परमार्थिक क्षेत्रातील अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व असणारी ही सगळी मंडळी आहेत. हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही परममित्र, आपल्या परिसराचं वैभव, जिथं जिथं पारायण असतं, जिथं जिथं सप्ताह असतो, जिथं जिथं धर्माचं कार्य असतं, तिथं ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, आपला पूर्ण वेळ देतात आणि तळमळीनं अंतःकरणापासून पांडुरंगाची, वारकऱ्याची सेवा करतात, असे आमचे हरिभक्तपरायण नेताजी महाराज जाधव गोरवडीकर. आणि महाराजांचे एक विशेष आहे, महाराज गाव कोणतंही असू द्या, ते माझं आहे म्हणून कार्य करतात, असं वेगळं गाव समजत नाही. आणि जवळजवळ मला वाटतंय आजच्या ह्या कीर्तन सेवेचा योग, तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला नेताजी महाराजांमुळे प्राप्त झाला. त्याच्यामुळे महाराजांच्याही चरणी दंडवत घालतो. त्यांच्याही गावी मोठा उत्सव होतो. तुमचं त्यांचं जवळजवळ गाव आहे. आपला पारायणाचा सोहळा हा पहिल्या वर्षीचा आहे आणि पहिलं वर्ष असं वाटतच नाही. मी तर अनुभव घेऊन सांगू का, आम्ही दररोज सेवा करते माऊली, पण हे पहिलं वर्ष हे मला सांगितल्यावर कळालं. नाहीतर तुमचं एवढं सुंदर नियोजन बघून, एवढा सुंदर सोहळा बघून असं वाटत आहे की जवळजवळ 50 वर्षापासूनची ही परंपरा आहे का काय. म्हणजे एवढं गोड नियोजन तुम्ही सर्वांनी केलं. गावातील सर्वच भजनी मंडळांच्या चरणी दंडवत, गावातल्या सर्व तरुण मंडळांच्या चरणी, गावकऱ्यांच्या, आयोजक नियोजकांच्या चरणी दंडवत घालतो. तसेच विनेकरी बाबा त्यांच्यासाठी एकदा वाजवा वाजवा तुम्ही. आणि अतिशय भक्तीमध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भजनामध्ये तल्लीन होऊन स्वतःचं देहभान विसरून आनंदानं नाचून गाऊन जे सेवा करतायत ते आमचे चोपदार महाराज, एकदा त्यांच्यासाठी सिस्टम वाले दादांचे गोड सिस्टम तुम्ही लावले, सुंदर सिस्टम लावले, तुमचे धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाचं शूटिंग, आजच्या कार्यक्रमाचं जे लाईव्ह थेट प्रक्षेपण जे मोदरे करतायत ते आमचे आदरणीय हरिभक्तपरायण. आपल्या चॅनेलचं काय नाव महाराज? मनोभावे सेवा असं यूट्यूब चॅनेलचं नाव आहे. ते आदरणीय आमचे प्रदीप महाराज भालकीकर, अतिशय गोड प्रेमळ स्वभाव त्यांचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. आणि खरंच अतिशय ही सगळी मंडळी प्रेमाची आहे गड्या. आणि जरा त्या चॅनेलला सबस्क्राईब करा, काय काय म्हणते त्याला, लाईक करा, शेअर करा, बेल आयकनच्या घंटीचं ते बटन दाबा. उगाच उगं काहीतरी करण्यापेक्षा चांगलं केलेलं चांगलं आहे. तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळतील, प्रवचन ऐकायला मिळतील. त्यांचेही धन्यवाद. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली ही सर्व श्रोते मंडळी, एकदा या सगळ्यांसाठी टाळी वाजवा. नाही काय होतंय बघा, सगळ्यांचे आभार मानले, सगळ्यांचे धन्यवाद दिले आणि नेमकं श्रोत्यांचे जर नाही दिले की मग अवघड होते. तुम्ही घराकडे जाताना गप जात नाही, माय आमचा हरिपाठ वाचत जात आहे. कुठलं होतं ग, कुठलं होतं आजचं? सगळ्यांचे आभार मानले आणि आपणच नसतो तर यानं काही ताडपत्रीला सांगितलं असतं का? बरोबर आहे प्रभू, तुम्ही महेशाच्या, तुम्ही साक्षात ईश्वर स्वरूप आहात. त्यामुळे श्रोत्यांच्या चरणी दंडवत घालतो आणि सेवेला प्रारंभ करा.